लिहून घ्या. एक्झाम्पल्स सगळे लिहून घ्या. एक्झाम्पल्स न्यू पेजवर लिहा. एक्झाम्पल्स लिहून घ्या. चलो एक्झाम्पल्स लिहून घ्या. एक्झाम्पल्स लिहून घ्या. आणखीन बघू. नेक्स्ट पार्ट बघूया. एक्झाम्पल्स लिहून घ्या. एक्झाम्पल्स लिहून घ्या. नंतर कोण जॉईन झाले असेल तर त्यांना सांगालो मी. एक्झाम्पल लिहून घ्या. पुढचा पार्ट बघू मग आणखी. एक्झाम्पल्स न्यू पेजवर. चला एक्झाम्पल लिहून झाले की मला सांगा. डन पाठवा. एक्झाम्पल्स लिहून घ्या. एक्झाम्पल्स लिहून झाले की डन पाठवा. कोणतं कळालं नसलं तर ते पण सांगा मला. एक्झाम्पल आता मला वाटते आफ्टर 3 एक्झाम्पल्स एकदम क्लिअर झाला असेल. चलो चलो हो गया. चला पुढचं करू का रे. झालं सर्वांचं डन. लिहून झालं. काही लेट जॉईन झाले होते त्यांचं पण लिहून झालं का. चलो जाने का आगे. एक कळते ना सर्व. मग डेरिव्हेटिव्ह एकदम सिंपल सिंपल एकच फॉर्म्युला झालाय. खूप सारं मोठं डेरिव्हेटिव्ह काय सोपा नाही चॅप्टर. डेरिव्हेटिव्ह चॅप्टर काय इतका सिंपल नाही आहे. डेरिव्हेटिव्ह 2 चॅप्टर्स आहेत मॅथ्स मध्ये. जे 12th मॅथ्स आहे त्याच्यामध्ये 2 वेगवेगळे सेपरेट चॅप्टर्स आहेत डेरिव्हेटिव्ह. फक्त डेरिव्हेटिव्ह. खूप मोठा चॅप्टर आहे. खूप मोठे 2 चॅप्टर आहेत डेरिव्हेटिव्ह मॅथ्स मध्ये. पण जे फिजिक्सला लागते त्याच्यातला जो पार्ट फिजिक्सला लागते ते मिनिमल आहे. ते काही जास्त मोठा नाही आहे. त्यातला जे पार्ट फिजिक्सला लागते नीट लेवल आणि सीईटी लेवल ते एकदम सोपं सोपं आहे. जेईला थोडं जास्त मॅथ्स लागते. म्हणजे जेईला इटसेल्फ मॅथ्स आहे पण जेईच्या फिजिक्सला पण जास्त मॅथ्स लागते. सीईटी आणि नीट लेवलच्या फिजिक्सला सीईटी आणि नीट लेवलच्या फिजिक्सला जे डेरिव्हेटिव्ह लागते ते मात्र एकदम सिंपल आहे. ते एकदम एकदम इझी आहे. मग त्यातला एक फॉर्म्युला झाला आपला. त्यातला कोणता फॉर्म्युला झाला. एक फॉर्म्युला. ओके. मग काय डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स क्यूब विथ रिस्पेक्ट टू एक्स. डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स क्यूब विथ रिस्पेक्ट टू एक्स. म्हणजे इंडेक्स आहे ते येणार समोर. जे पण एक्सचा इंडेक्स आहे ते समोर येणार. अँड इंडेक्स डिक्रीजेस बाय 1. जे पण इंडेक्स आहे ते समोर येणार आणि इंडेक्स डिक्रीजेस बाय 1. सगळ्या ठिकाणी तेच झाले. इंडेक्स बिकम्स कोएफिशिएंट. इंडेक्स डिक्रीजेस बाय 1. Index becomes coefficient. Index decreases by 1. -9 -1 becomes -10. ठीक है. So first formula is what? First formula is x raised to n. Derivative of x raised to n is n into x raised to n minus 1. ठीक है. आता पुढचे फंक्शन्स मी डायरेक्ट लिहितो. x raised to n चा डेरिव्हेटिव्ह हा. हे फॉर्मॅट मध्ये लिहित नाही मी.
एक्स रेस टू एन चा डेरिव्हेटिव्ह कोण आहे? हा आहे. मग हा फॉर्मॅट काय लिहायची गरज नाही आपल्याला. ठीक आहे. ओके. समजा साइन एक्स आहे. साइन एक्स म्हणजे कोण? एफ इज साइन एक्स, फंक्शन आहे साइन एक्स. मग फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह एफ डॅश किंवा डी ऑफ साइन एक्स अपॉन डी एक्स असं पण लिहिलं तर चालते. पण ते डायरेक्ट लिहून टाका कॉस एक्स. डी ऑफ साइन एक्स अपॉन डी एक्स इज इक्वल टू केलं म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन विथ रिस्पेक्ट टू एक्स ते किती? कॉस एक्स येते. मग डायरेक्ट लिहा डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन इज व्हॉट? कॉस. या फॉर्मॅट मध्ये पण लिहिलं नाही मी, पण डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन किती आहे? कॉस. चला लिहून घ्या. डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन, डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन इज कॉस. प्रॅक्टिस करू, याची प्रॅक्टिस करू. जशी प्रॅक्टिस होत जाईल तसं तुम्हाला आणखीन आयडिया येईल. चलो डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस किती आहे? डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस इज मायनस साइन एक्स. डेरिव्हेटिव्ह ऑफ tan x is sec square x. Derivative of cot x is minus cosec square x. Derivative of sec x is sec x tan x. बरोबर बस हे येते का बघा. इथे वरच्याच खाली खालच्याच वर असं लिहून ठेवा, व्यवस्थित लिहा. Derivative of cosec x minus cosec x cot x. cosec x cot x म्हणजे cosec x आणि cot x चं मल्टिप्लिकेशन. sec x tan x म्हणजे sec x आणि tan x चं मल्टिप्लिकेशन. चलो लिहा इथपर्यंतचे डेरिव्हेटिव्ह लिहा. इथपर्यंतचे डेरिव्हेटिव्ह लिहा. आणखीन काही फंक्शन्स बघायचे. e रेस टू एक्स आहे. e रेस टू एक्स चा डेरिव्हेटिव्ह e रेस टू एक्स. a रेस टू एक्स आहे. a रेस टू एक्स चा a रेस टू एक्स लॉग ऑफ ए. ठीक आहे. बहुतेक झाले सगळे. आणखीन एखाद राहिलं असेल तर बघतो मी. चलो झाले, इतके बस झाले. इतके डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले बस झाले. खूप जास्त आहेत ना डेरिव्हेटिव्ह, इतकंच नाही. डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले इतकेच नाहीत, खूप जास्त आहेत आणि खूप वेगवेगळ्या प्रकारचे पण आहेत. खूप जास्त रूल्स आहेत. आपण जितकं फिजिक्सला लागतंय तो पार्ट बघालो. आणि फिजिक्सला फर्स्ट चॅप्टर पासून लागतं डेरिव्हेटिव्ह. फिजिक्सला फर्स्ट चॅप्टर पासून डेरिव्हेटिव्ह लागतं. चलो हो गया. चल मग काही आणखीन एक्झाम्पल्स करू आपण. आणखीन थोडंसं क्लिअर होईल थोडस बा. चलो काय करायचं मग. ल्या y इज इक्वल टू साइन पाय बाय 3 बर साइन एक्स असं लिहा. y इज इक्वल टू साइन एक्स. y इज इक्वल टू साइन एक्स. चला बरोबर करा. आता तुम्हाला पण यायले बऱ्यापैकी. आता एक्झाम्पल चालू झालं ना. एक्झाम्पल नवीन पेजवर, ज्या नवीन पेजवर एक्झाम्पल करत होतो तिकडे घ्या. आता फॉर्म्युले संपले. फंक्शन आणि त्याचे डेरिव्हेटिव्ह याचे फॉर्म्युले संपले आपल्या. आता काम एक्झाम्पल. y इज इक्वल टू काय? y इज इक्वल टू साइन एक्स. डेरिव्हेटिव्ह किती? y डॅश किती? y डॅश ला dy बाय dx पण लिहिता येते. dy बाय dx पण लिहिता येते. y डॅश पण लिहिता येते. काय साइनचा डेरिव्हेटिव्ह काय? cos x. चला लिहा. एक क्वेश्चन त्याचा आन्सर. नवीन क्वेश्चन.
साईनचा डेरिव्हेटिव्ह काय कॉस. आपण स्टेप वाईज पहिला बघत जाऊ काय आहे डेरिव्हेटिव्ह कसा आहे, यूज कसा करायचा. थोडे दिवस लागतील, मग 1-2 दिवस लागतील. एकदा डेरिव्हेटिव्ह आला कसा काढायचा, मग त्याचा यूज काय करायचा, कशासाठी करायचा ते मी अगोदर सांगितलं. आज यूज कशासाठी करायचा, मॅक्सिमम काढायला, मिनिमम काढायला. कसा काढायचा थोडा वेळ लागेल, कसा करायचा हळूहळू वेळ लागेल. चलल्या डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स कॉस एक्स. ठीक आहे. आणखीन लिहा y इज इक्वल टू सेक एक्स प्लस कॉस एक्स, याचा डेरिव्हेटिव्ह डायरेक्ट लिहू आपण वाय डॅश. लिहा y इज इक्वल टू सेक एक्स प्लस कॉस एक्स. सेक एक्स आणि कॉस एक्सचं समेशन आहे, त्याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. ओके चलो लिहा y इज इक्वल टू सेक एक्स प्लस कॉस एक्स. मग समेशन मध्ये काय करायचं, समेशन मध्ये याचा डेरिव्हेटिव्ह काढा, याचा डेरिव्हेटिव्ह काढा. जे पण फॉर्म्युला याचा वेगळा काढा, याचा डेरिव्हेटिव्ह काढा. बट डेरिव्हेटिव्ह ऑफ सेक एक्स इज हाऊ मच, डेरिव्हेटिव्ह ऑफ सेक एक्स इज किती, सेकचा किती डेरिव्हेटिव्ह बघा. डॉटचा मिनिंग आहे सेक एक्स इंटू टॅन एक्स. सेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय, सेक एक्स टॅन एक्स, सेक एक्स इंटू टॅन एक्स. कॉसचा डेरिव्हेटिव्ह काय, मायनस साइन एक्स. कॉसचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन एक्स, सेकचा सेक एक्स टॅन एक्स. हे डेरिव्हेटिव्ह होते. सेकचा सेक एक्स टॅन एक्स, कॉसचा मायनस साइन एक्स. चला आणखीन एक एक्झाम्पल करू, फायनल एक्झाम्पल. बरं हे 2 एक्झाम्पल क्लिअर आहेत का, हे 2 एक्झाम्पल, मागचे एक्झाम्पल जे पण हे झालेत, हे 2 एक्झाम्पल क्लिअर आहेत का. काय अडचण असेल तर मला सांगत जा, मी विचारलं नसलं तरी मला सांगत जा, सर हे रिपीट करा, ते रिपीट करा. कळलं नसेल तर सांगत जा. चलो 2 एक्झाम्पल्स क्लिअर आहेत का. एकदम सोपंच आहे, काय नाही त्याच्यात, एकदम सोपं आहे, काय दम नाही याच्यामध्ये, पण तरी चलो सगळ्यांना क्लिअर आहे काय, बोला सर्वजण. ओके ओके. ठीक है चलो चलो नवीन ला y इज इक्वल टू x रेस टू 4 प्लस साइन एक्स. चलो लिखो नेक्स्ट, y इज इक्वल टू x रेस टू 4 प्लस साइन एक्स, याचा डेरिव्हेटिव्ह y डॅश. y इज इक्वल टू x रेस टू 4 प्लस साइन एक्स, डेरिव्हेटिव्ह ऑफ y इज y डॅश. बोलो y डॅश किती येते मग, y डॅश किती येईल. चला तुम्ही पहिला प्रयत्न करा, काय मला कमेंट करू नका. कमेंट करणं डिफिकल्ट असलं तर करू नका. तुमच्याकडे लॅपटॉप असलं, कमेंट करणं सोपं असेल तर करा, काय अडचण नाही. मोबाईल असला तर त्याच्यात टाईप करून टाकावायला खूप वेळ लागते. चलो बोला काय डेरिव्हेटिव्ह तुम्ही येते का बघा. कमेंट करण्याची गरज नाही, केले तरी आनंद आहे, केले तर काय प्रॉब्लेम नाही, आनंद आहे. बोलो कितना आ रहा है. याले सर्वांना ठीक आहे. मग काय होत आहे, याचा डेरिव्हेटिव्ह कसा घ्यायचा. पहिलं साईनचं घेऊ, साईनचं सिंपल आहे. चला बघा रे, ज्यांना आलं नाही समोर बघा, आले खूप लोकांना, एखाद्याला कुणाला आलं नसलं तर बघा समोर. पहिला काय करायचा, साईनचा डेरिव्हेटिव्ह. साईनचा डेरिव्हेटिव्ह कसा, डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन इज कॉस एक्स. साईनचा डेरिव्हेटिव्ह कसा, डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन इज कॉस एक्स. आणि एक्स रेस टू 4 चा डेरिव्हेटिव्ह कसा, एक्स रेस टू 4 चा डेरिव्हेटिव्ह कसा. जे इंडेक्स आहे ते समोर आहे ना, साइनचा कॉस आला. याचा कसा, जे इंडेक्स आहे, इंडेक्स बिकम्स कोएफिशिएंट अँड इंडेक्स डिक्रीजेस बाय 1. इंडेक्स बिकम्स कोएफिशिएंट अँड इंडेक्स डिक्रीजेस बाय 1 झाला किती 3. सो दिस इज द डेरिव्हेटिव्ह.
ओके चलो आजसाठी बस झालेत का? आजसाठी बस झालं. याच्यावर आणखीन खूप जास्त एक्झाम्पल्स करू उद्या. याच्यावर आणखीन खूप जास्त एक्झाम्पल्स करू. जसे एक्झाम्पल्स होतील तसं आणखीन सोपं वाटत जाते. जसे एक्झाम्पल होतील तसं आणखीन सोपं वाटत जाते. ठीक आहे बा. आज काय काय झालं मी एकदा रिवाइज करतो. आज काय काय झालं मी एकदा रिवाइज करतो मग बंद करूया. चला फक्त लिहिणं वगैरे सगळं बंद करा. समोर बघा. फक्त लिहिणं वगैरे सगळं बंद. फक्त समोर बघणे. आज काय स्टार्ट केलं आपण? आज स्टार्ट केला डेरिव्हेटिव्ह. आज काय स्टार्ट केला? डेरिव्हेटिव्ह स्टार्ट केले. डेरिव्हेटिव्ह कुठं युजफुल आहे? डेरिव्हेटिव्ह केमिस्ट्रीमध्ये लागते का नाही मला माहिती नाही, पण फिजिक्समध्ये खूप लागते. केमिस्ट्रीमध्ये बहुतेक लागत नाही. चुकून लागत असेल एखाद्या केमिकल कायनेटिक्स मध्ये वगैरे कुठेतरी लागत असेल, पण फिजिक्स मध्ये खूप लागते डेरिव्हेटिव्ह. ठीक आहे. चांगला स्कोर करायचा आहे. 130 140 नीट मध्ये. सीईडी मध्ये 45 50 करायचा आहे. बायो सीईटी मध्ये. मॅथ सीईटीला तर डेरिव्हेटिव्ह तसं पण आहे त्यांना, तर तसं पण टॉपिक आहेच. तर हे डेरिव्हेटिव्ह खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. चांगला स्कोर करायचा तुम्हाला फिजिक्स मध्ये, डेरिव्हेटिव्ह खूप इम्पॉर्टंट आणि चांगलाच करायला लागला आजकाल. फिजिक्स मध्ये अगोदर होतो की 80-90 मार्क पडले फिजिक्सला तरी पण एमबीबीएस ला नंबर लागत होता, आता लागत नाही. 570 आहे. लास्ट इयरचा कट ऑफ किती आहे? लास्ट इयरचा कट ऑफ किती आहे गव्हर्नमेंट मेडिकलचा? 570. त्याच्यापेक्षा जास्तच आहे. 572 आहे. 570 म्हणजे 120 लागतेच मार्क. गव्हर्नमेंट कॉलेज पाहिजे तर मिनिमम किती मार्क्स पाहिजेत फिजिक्सला? 120. आणि मग डेरिव्हेटिव्ह लागतेच. मग डेरिव्हेटिव्ह मस्ट आहे. ठीक आहे, सर्वांसाठीच मस्ट आहे. मग इम्पॉर्टंट आहे तर अभ्यास करायला पाहिजे. हे पहिलं आज आपण लर्न केलं. दुसरं कशासाठी काम येते डेरिव्हेटिव्हचं? मॅक्सिमा काढायला, मिनिमा काढायला. कसं करायचं हळूहळू बघू. आणि सर्वात आज इम्पॉर्टंट फॉर्म्युला काय बघितला? एक्स रेस टू एन. बाकीच्यांचं पण पार्ट करू, पण सर्वात इम्पॉर्टंट आहे एक्स रेस टू एन. एकच लक्षात राहिलं आज तरी पण बस झालं. बाकीचे फॉर्म्युले लक्षात राहतील का बघा, हळूहळू लक्षात राहतील. एकच फॉर्म्युला लक्षात ठेवा. हाऊ टू टेक डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स रेस टू एन. मग एन एक्स रेस टू एन मायनस 1 जे डोक्यावरच आहे. एक्स रेस टू एन असला, एक्स रेस टू एन असला तर जे डोक्यावरच आहे ते समोर येणार आणि डोक्यावरचा 1 न कमी होणार. इंडेक्स बिकम्स कोएफिशिएंट अँड इंडेक्स डिक्रीजेस बाय 1. इंडेक्स बिकम्स कोएफिशिएंट अँड इंडेक्स डिक्रीजेस बाय 1. हे एक पण फॉर्म्युला आज लक्षात राहिला तर बस झालं. बाकी प्रॅक्टिस आणखीन उद्या करू आपण. ठीक आहे. ओके चलो. काय डाऊट्स असतील तर विचारा, डाऊट नसतील तर बंद करा.